दाऊस दौऱ्यावेळी एकनाथ शिंदेंचं विमान पाडू अशी धमकी इराण आणि इराकनं दिली होती। विनापरवानगी विमान देशात गेल्यानं पाडण्याचा इशारा दिला होता। रोहित पवारांचा VSRच्या बेजबाबदारपणावर खळबळजनक आरोप। अजित पवारांच्या विमान अपघाताआधी काही लोक रेकी करायला आले होते असं लोकांचं म्हणणं। खरंच रेकी झाली होती का? CBI CDIनं याचा तपास करावा, रोहित पवारांची मागणी। रोहित पवारांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली। अजित पवारांच्या अपघाताबाबत ठाकरेंसोबत 45 मिनिटे चर्चा। अपघात संदर्भात संसदेत आवाज उठवण्याची विनंती। मवियाचं अखेर ठरलं। शरद पवार राज्यसभेवर उमेदवार। काँग्रेसचा पवारांच्या उमेदवारीला पाठिंबा, तर ठाकरेंच्या सेनेकडून संजय राऊतांनी पवारांची भेट घेतली। बिहारमध्ये खांदेपालट होणार। बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार राज्यसभेवर जाण्याची शक्यता। बिहारमध्ये भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा, तर पुत्र निशांत कुमार यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागण्याची शक्यता। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतील नाराजीवर पडदा। प्रभाग समिती निवडणुकीत ठाकरे बंधूंचा एकत्र लढण्याचा निर्णय। स्वीकृत नगरसेवक पदावरून नाराज असलेल्या मनसेला प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी उमेदवारी। आखाती देशात अडकलेल्या नागरिकांना परत आणण्यासाठी महाराष्ट्राचे प्रयत्न सुरू। महाराष्ट्रातील नागरिकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था। विधान परिषदेत मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। आखाती देशांमधील युद्धाचा फटका महाराष्ट्राला। 1000 कंटेनर JNPA वर अडकले। कांदा, केळी आणि द्राक्षांची निर्यात ठप्प। 60% कृषी व्यापारावर परिणाम। युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोन्या चांदीत पडझड। सोनं 6000 तर चांदी 23000 स्वस्त। तर रुपयाचीही सर्वात मोठी घसरण। डॉलरच्या तुलनेत रुपया 66 पैशांनी। सेमीफायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला हरवत न्यूझीलंडची T20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये धडक। न्यूझीलंडचा आफ्रिकेवर 9 विकेट्स राखून एकतर्फी विजय। फिन ॲलनची 33 चेंडूत धुवाधार शतक।